नमस्कार मित्रांनो, आली बघा माहेरात आणि माहेरात आली गे हो माझा पाहुणचार कसा करायचा चालू आहे. गेली गावात बघा नदी, चंद्रभागा नदी आहे. तुम्हाला तर म्हणजे भीमा नदी त्याचं पाणी खाली जाऊन पंढरपुरात मिळते, त्याला चंद्रभागा म्हणते. ती माझ्या चुकून तोंडातनं चंद्रभागा गेलं, पण ती भीमा नदी आहे. त्या भीमा नदीवर अण्णांना ह्याने जाऊन सगळं मासा आणले ते बघा. आज माशाचा बेत आहे बघा. रुपा म्हणली की तुम्हाला कसं खायचं इथं, मग सुक करू, आमटी करू का तळून करू. मग मी काय म्हणलं तिला, बाकीच काय करत बसू नको, आम्हाला पण उशीर व्हायला लागला जायला. तळून घे मासं पहिल्यांदा म्हणलं, आणि साईडला एक भाजी कर म्हणलं, सुकी म्हणजे रबरबीत कर म्हणलं. ज्वारीच्या भाकरी तर आधीच करून ठेवल्या त्या. आणि ही जी मिठी मासं काय देते काय उद्या मासं मासा मला सांगते हो मग तर ना मासा घे म्हणती बघा. तिला पण आवडतो बरं का मासा. मला म्हणती आत्या मासा म्हणजे तिला मासा आहे म्हणून सांगते बघ. डोळ्याला कसं हात लावते बघा. मग लागली रुपा तळायला. हे बघा रुपानं मासं तर धुवून काढले तर बघा. मासं नेहमी स्वच्छ धुवूनच घ्यावं लागते. तर जर का नीट नाही धुतलं तर त्याचा वास येतो बघा. मग त्यासाठी लागणार ती तळायला साहित्य बघा. तिनं कॉर्न फ्लावर पीठ आणलं या. अजून काय काय आहे ही मसाल्याच्या पुढे आणले त्या बघा. घरकुल हाय, सुहाना, अंबारी हाय. ही काय घरकुलच पुढे हाय. टाकलं बघा मीठ तिनं, त्याच्यावर मीठ छिडकलंय तिनं. मग आता काय काय करते ती आपण बघूच. हळद टाकली बघा. तळून घ्यायचं तर काप बीप मस्त पाडले तर बघा. त्यात सगळ्यात सुग्र नाही व लय भारी. कसं बघा की तळायचं आहे म्हणले होती ना, बराबर कसं पीस केले ते त्याचं स्वच्छ व्यवस्थित धुवून घेतलंय. आंबारी लागली बघा छिडकायला. हे असं सगळं आता पलटी मारून परत अजून त्याच्यावर डबल ही टाकते काय की. टाकली अजून एकदा आंबारी, टाकली अजून एकदा आंबारी. कॉर्न फ्लावर पीठ टाकले बघा. ती कडक होण्यासाठी तिनं डायरेक्ट वलवलं नाही. हिनं काय करायला लागली या, आधी ती मटेरियल टाकून परत त्याच्यावर ही पीठ विस्कटायला लागली बघा. बघा की कसं तिथं स्टेप बाय स्टेपनं चालू आहे करायला. त्यामुळं ती कशी करते आता ही नवीनच पद्धत आहे. आम्ही करतो ती वेगळी पद्धत आहे. बघू आपण कशी करते कशी नाही, पण आपण पण बघायला चालूच आहे ती कशी करते या. आता ही पिठानं सगळं भरवून घेते काय की मासा बहुतेक. आणि ती वलसर होतंय का, होतंय म्हणती बघा. ती करते बराबर. आपण नुसतं आता खायचं काम करायचं आहे. दाखवते तळताना तुम्हाला. बघा भाजी बनवायसाठी तिनं तेलामध्येच बाजरीचं पीठ त्यात तेल टाकून ती भाजले बघा. आणि त्याच्यातच खोबरं, लसूण, आलं टाकलं या. आणि बघा हे लागणारा मसाला काळं तिखट आहे, त्याच्यात घरकुल मसाला आहे, आंबारी आहे. ही भाजून घेतले बघा तिनं. आता ती त्याच्यामध्ये टाकायचं ना. आता हे टाकून घेते. गॅस कमीच राहू दे मी चांगलं बस. हे टाकून घेतलं बघा. चांगलं लालसर भाजू दे चांगलं खरपूस. आणि ही मासं ही काय तिनं ती लावून ठेवले. ही तळायचं आहे तिनं थोड्या वेळात ठेवली येते तसंच. आणि ह्या माशाची भाजी बनवायची काही. आणि ह्या जिलेबियांची मिठी उठली बघा. त्या खिडकीतनं बघते ती या बाहेर मशीन चालू आहे ती. आता त्यामध्ये टाकायचं तर मासा. मसाला करपूर म्हणून तिने आधी पाणी ओतून घेतलं चाललं बघा. त्याच्यामध्ये ते आधी बारीक बारीक तुकडं केलं म्हणजे आमटी तर भारी होती या. तर माशाचा रसा होते उतरते त्याच्यात बारीक तरी तर आले. त्याला हलवून घेतलं, पाणी ओतलं की शिजलं की काम झालं.
ही ज्वारीचं बाजरीचं पीठ टाकल्यामुळं मासा तेलात बघा गरम तेल झालं या सोडलाय तिनं मासा आणि बघा इकडं ही भाजी उकळायला. मी तुम्हाला म्हणलं होतं तिनं बाजरीचं पीठ टाकले त्यामुळं ती रसा एकदम घट्ट मस्त झालाय बघा. आणि हे आपला मासा लागलाय तळायला. वर एक चाललंय त्यात कढईत तळायला मस्त पैकी. आणि हो बाई तळून मासा काढलाय कसला भारी बघा. आणि हो बाई पलटी मारी लाल असं कडक झार तळलाय बघा मस्त पैकी. अजून पण तळूया आता. तळल्यावर दाखवत तुम्हाला सगळे एकदा. मासा आणून दिले तर बघा तळलेलं इतकं हुशार आहे. आणि ह्यानी बसले तर जेवायला. लाडाचं जावई आलाय सासरवाडीला खाव मास. हो का ही मास रसा वाढला या कांदा भाकरी आणि तळल्याला मासा बघा. मग काय या खायला म्हणा.